भोंदू अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस खोलात जाताना दिसतोय। यातच खरातकडून चूक मान्य करण्यात आली असून दैवी शक्तीच्या प्रभावाखाली आपण हे कृत्य केल्याची कबुली तपास यंत्रणांच्या चौकशी दरम्यान खरातनं दिल्याची माहिती समोर आली आहे। अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या आणि कोट्यावधींची माया जमवणाऱ्या अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश झालाय। नाशिकच्या कर्मयोगी नगर मधील या भोंदू बाबावर आतापर्यंत बलात्कार, आर्थिक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे 13 गुन्हे दाखल झाले असून न्यायालयानं त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाच्या तपासात आता SIT आणि ED देखील सक्रिय झालेत। तपास यंत्रणांच्या हाती खरातचे 58 अश्लील व्हिडिओ लागले असून त्यातून 150हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। खरातने चौकशीत आपली चूक मान्य केली असली तरी आपण दैवी शक्तीच्या प्रभावाखाली हे कृत्य केल्याचा दावा करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र तो महिलांना अंमली पदार्थ देऊन त्याचा गैरफायदा घेत असल्याचं पोलिसांना संशय आहे। त्याच आधारावर कोर्टात बाजू मांडत खरातला पोलीस कोठडीची वेळोवेळी मागणी करण्यात आली होती। खरातनं केवळ लैंगिक शोषणच केलं नाही तर आर्थिक फसवणुकीचा डोंगरही उभा केलाय। कोपरगावच्या एका पतपेढीमध्ये त्याने आपल्या 56 अनुयायांच्या नावावर 100 बनावट खाती उघडली होती। धक्कादायक म्हणजे या सर्व खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून खरातचाच मोबाईल नंबर आहे। 70 कोटींच्या या संशयास्पद व्यवहारामुळे ईडीनं या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली असून खरातच्या 1500 कोटींच्या मालमत्तेचा शोध घेतला जातोय। या प्रकरणातील सर्वात खळबळजनक वळण म्हणजे मुख्य साक्षीदार आणि खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा झालेला अपघाती मृत्यू। ईडीच्या चौकशीनंतर अवघ्या 3 दिवसातच त्यांचा अपघात झाल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। खरातचे सत्ताधारी पक्षातील अनेक आमदार आणि त्यांचे मंत्र्यांशी जवळचे संबंध असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। खरातच्या अटकेनंतर तपास यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी वेगवान हालचाली करतायत।